थंडी चालू झाली आहे आणि कोणी कोणी गाजराचा हलवा बनवला नाही। मी आज थंडी चालू झाल्यापासून आजच मी गाजराचा हलवा बनवला। सर्वप्रथम ह्या वर्षीचा म्हणजे यूट्यूब चॅनल काढल्यापासून मी आजच पहिल्यांदा गाजराचा हलवा बनवला। त्यासाठी खास रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करण्यासाठी घेऊन आली आहे। हॅलो एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। चला तर मग आज पाहूया गाजराचा हलवा। थंडीच्या दिवसामध्ये गाजर सहजरित्या उपलब्ध असते, पण मला कामामुळे गाजराचा हलवा करायला झाला नाही। चला तर आज 1 किलो गाजराचा हलवा मी बनवणार होते। त्यासाठी मी काल बाजारातनं गाजर घेऊन आले, ते स्वच्छ धुवून घेतले व त्याच्यावरची साल काढून घेतली। साल नाही काढले तर थोडेसे कचकच व वरची साल असली की जरा वेगळेच लागते हलवा, म्हणून अगोदर गाजर स्वच्छ धुवून नंतर ते अशा प्रकारे त्याची साल काढून घ्यायची व चांगले खिसून घ्यायचे। त्याचे हे बुड आहे ते पण कट करून घ्यायचे, म्हणजे हलव्यामध्ये खराब काही येत नाही। असे लालबुंद गाजर बाजारातून घेऊन यायचे, स्वच्छ धुवून साल काढून मग खिसायचे। अशा पद्धतीने खिसायची फक्त मेहनत आहे, नाहीतर बाकीचा हलवा झटकीपट होतो व दूध आटवण्याची खूप मेहनत आहे। मला गाजर खिसायला 10 मिनिटात गाजर खिसून झाले, पण दूध आटवताना बराच वेळ गेला। तर बिगर खाव्याचा व बिगर माव्याचा आपण आज गाजराचा हलवा बनवणार आहे। त्यासाठी मी गाजर खिसून घेतले। सर्व गाजर 1 किलो गाजर ताट भरून गाजराचा खीस झालता, त्यानुसार तुम्ही अशा प्रकारे गाजर स्वच्छ करून मगच गाजर खिसायला घ्या। साल काढले की गाजर वेगळेच चवीला लागते व त्याचे वरची सालीची जरा वेगळीच टेक्स्चर राहते, म्हणून आपल्याला साल काढूनच गाजर खिसून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने सर्व गाजर मी 1 किलो गाजर आणले होते, ते सर्व खिसले। खूप मोठाले गाजर होते, थोडेसे बारीक साईजमध्ये तुम्हाला भेटले तरी चालतील किंवा असे भेटले तरी चालतील, खिसायला त्रास होत नाही मोठे गाजर असले की। नंतर मी अर्धा लिटर दुधाचा वापर करून 300 ग्रॅम साखर, विलायची व थोडेसे ड्रायफ्रूटमध्ये फक्त काजू घेतले आहे। आपले कमी साहित्यामध्ये छानपैकी गाजराचा हलवा मी आज बनवला आहे, कारण की बरेच दिवस झाले गाजर येऊन, पण मला कामाने वेळ नाही भेटला गाजराचा हलवा बनवायला किंवा गाजर आणायला, म्हणून मी काल खास बाजारातनं गाजर घेऊन आले व आज गाजराचा हलवा बनवणार आहे। हे अर्धा लिटर दुधाला उकळी येऊन द्यायची, कारण की थंड दुधामध्ये आपल्याला गाजर खिसलेले टाकायचे नाही। त्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये दुधाला उकळी येऊन दिली। नंतर मी अशा पद्धतीने सर्व खिसलेले गाजर त्याच्यामध्ये ॲड केले। हे गाजर आपल्याला आता 20 मिनटं ह्या दुधामध्ये शिजवून घ्यायचे आहे व सतत हलवत राहायचे, कारण की ते दूध खाली चिटकू शकते। इंडक्शन आहे त्याच्यामुळे चिटकू शकते किंवा गॅसवरही चिटकते, त्यामुळे आपल्याला कंटिन्यू 20 मिनिट हे गाजर हलवून घ्यायचे दुधामध्ये। अगोदर साखर काहीच टाकायची नाही, फक्त दुधामध्ये गाजर टाकून आपल्याला गाजर शिजवून घ्यायचे, म्हणजे परतून घ्यायचे। आपल्याला बिगर माव्याचा हलवा बनवायचा आहे। तेही अर्धा लिटर दुधामध्ये मी फुल फॅटचे दूध घेतले आहे, कात्रज डेअरीचे, त्याच्यामुळे ह्याला फॅट जास्त आहे। जास्त तुपाचाही वापर केला नाही, नाहीतर थंड झाल्यानंतर तुपाचा वेगळाच वास येतो। मला व माझ्या मुलाला साजूक तूप जास्त आवडत नाही, म्हणून मी 1 चमचाभरच तुपाचा वापर शेवट केला आहे। तो व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे पहा कशा प्रकारे मी किती तूप टाकले। प्रमाण म्हणले तर 1 किलो गाजरसाठी मी अर्धा लिटर दूध घेतले आहे व 300 ग्रॅम साखर घेतली आहे, कारण की गाजर थोडेसे असं वेगळंच त्याचा स्मेल असतो किंवा थोडेसे वेगळेच चवीला लागते। ती चव आता मला तुम्हाला शब्दात सांगता येणार, पण 300 ग्रॅम साखर 1 किलो गाजरासाठी पुरेशी आहे। तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त किंवा तुम्ही ह्याच्यापेक्षा कमी साखर घालू शकता। विलायची पावडरही मी साखरमध्येच मिक्स करून ठेवली होती। आपले गाजरामध्ये पूर्ण दूध आटल्यानंतर आपल्याला साखर घालायची आहे। साखर घातल्यावरती खूप पाणी सुटते, आपल्याला परत पाणी ते आटेपर्यंत गॅस चालू ठेवायचा व सतत हलवत राहायचे। विलायचीच्या पावडरमुळे वास खूप छान दरवळत होता। बिगर माव्याचा आपल्याला हलवा बनवायचा आहे। ह्याच्यानंतर तुम्ही मावाही ॲड करू शकता। तुम्ही ह्याच्यासाठी पावशर मावा घेतला म्हणजे खावा घेतला तरीही चालेल। मी इथं बिगर माव्याचा हलवा बनवला आहे, पण खरं सांगू का खूप छान हलवा झाला आहे, एकदम टेस्टी व विकतच्यासारखाच हलवा झाला आहे। तुम्ही नक्कीच अशा प्रकारे रेसिपी ट्राय करून पहा। किती साखर घातल्यानंतर परत त्याला पाणी सुटले आहे,
आपल्याला साखर नंतरच घालायची नाही, अगोदर घातली की गाजर शिजत नाही व कच्चे राहते व चिकट चिकट हलवा होतो. म्हणून आपल्याला दूध आटल्यानंतरच साखर घालायची व हे परत पाणी सुटलेलं आपल्याला परत 10 मिनिट हे चांगलं परतून घ्यायचं. गाजर म्हणजे किमान 30 मिनिट तरी मला एवढ्या गाजराच्या हलव्याला वेळ लागला. थोडेसे ड्रायफ्रूटमध्ये फक्त काजू घरात शिल्लक होते म्हणून काजू ॲड केले. तुमच्याकडे दुसरे काही ड्रायफ्रूट असतील तर तुम्ही ह्याच्यात घालू शकता. मी फक्त विलायची व काजूचाच वापर केला आहे. दुसरं काहीच वेगळं जास्त काही घातलं नाही. फक्त अर्धा लिटर दूध व गाजर बाहेरनं आणले होते, बाकीच्या वस्तू घरातच होते तेवढ्याच मी वापर केला. अशा प्रकारे 6-7 मिनिटानंतर साखर घातल्यानंतर असे कलर दिसायला लागला. साखरेमुळे कलर थोडासा वेगळा दिसायला लागला. मी ह्याच्यात फूड कलरही घातला नाही. तुम्ही ह्याच्यात फूड कलर घालू शकता, पण आपल्याला ऑर्गॅनिक खायचा आहे व कलर पशी काय आहे. टेस्टसाठी एकदम छान झाला गाजराचा हलवा. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून पहा. खूप छान व चविष्ट, खूप सारा 1 किलोच्या गाजरामध्ये खूप सारा हलवा झाला. फक्त अशा पद्धतीने हलवायचं. जास्त हलवण्याचीच मेहनत आहे. अर्धा तास गाजराच्या हलवायला म्हणजे गॅसवरती ठेवल्यावरती वेळ लागला. तोही आपल्याला कंटिन्यू हात चालू ठेवायचा आहे, बंद नाही करायचा. नंतर हे पहा कसे पाणी आटत गेले आहे व नंतर 1 चमचाच आपल्याला फक्त ह्याच्यात तूप ॲड करायचे आहे, जास्तही नाही. जास्त तूप घातले की खूप वास येतो तुपाचा, म्हणून मापातच आपल्याला तूप घालून, तुम्हाला जास्त आवडले तर तुम्ही घालू शकता, तुमची मर्जी. पण आम्हाला जास्त तूप आवडत नाही. ह्याच्यात थंड झाले की वेगळीच चव लागते. एवढंच मी फक्त तुपाचे प्रमाण ठेवले आहे. तुम्ही ह्याच्यापेक्षा जास्त किंवा नाही घातले तरी चालेल, पण गाजराच्या हलव्याला थोडीशी चमकदार येण्यासाठी मी एवढ्या तुपाचा वापर केला. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे रेसिपी ट्राय करून पहा. कशी वाटली माझी रेसिपी मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा. कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझा व्हिडिओ फुल पाहण्यासाठी थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.